नमस्कार मित्रांनो. आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. ही घटना आहे महाराष्ट्रातील नांदगाव तालुक्यातील शांत आणि साध्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवडी गावातील. देवडी गाव बाहेरून पाहायला अगदी शांत होतं. गावातले लोक साधे, मेहनती आणि एकमेकांना मदत करणारे होते. पण काही वर्षांपूर्वी या गावात अशी घटना घडली की संपूर्ण परिसर हादरून गेला. या गावात सुरेश पाटील नावाचे 52 वर्षीय गृहस्थ राहत होते. गावात त्यांचं छोटंसं टेलरिंग दुकान होतं. स्वभावाने शांत, मदतीला धावून जाणारे आणि गावात मान सन्मान असलेले व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पत्नीचं नाव होतं कविता पाटील. त्या गावातील शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना 2 मुली आणि 1 मुलगा होता. घर व्यवस्थित चालू होतं. बाहेरून पाहता हे कुटुंब खूप सुखी वाटायचं. मोठी मुलगी नेहा कॉलेजमध्ये शिकत होती. धाकटी मुलगी 12वी मध्ये होती. मुलगा अजून शाळेत होता. कविता रोज शाळेत जायची आणि सुरेश दिवसभर दुकानात काम करायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संसारात शांतता कमी आणि वाद जास्त वाढले होते. सुरेश कधी कधी रागीट स्वभावाने बोलायचे. घरात सतत तणावाचं वातावरण असायचं. मुलंही आता आई वडिलांच्या भांडणाला सरावलेली होती. याच दरम्यान कविताच्या शाळेत नवीन शिक्षक म्हणून अमोल देशमुख नावाचा तरुण रुजू झाला. अमोल वयाने कवितेपेक्षा लहान होता. स्वभावाने हसतमुख आणि बोलका. शाळेतील इतर शिक्षकांशीही त्याचं पटकन जुळलं. काही दिवसांतच कविता आणि अमोल यांच्यात चांगली मैत्री झाली. सुरुवातीला साधं बोलणं, नंतर एकत्र वेळ घालवणं आणि मग सतत फोनवर चर्चा. हळूहळू दोघांची जवळीक वाढू लागली. कविताला वाटू लागलं की तिच्या आयुष्यात तिला कोणी समजून घेणारं व्यक्ती भेटलं आहे. तर दुसरीकडे अमोललाही कवितेची सवय लागली होती. काही महिन्यांनंतर गावात कुजबूज सुरू झाली. शाळेतील ते दोघे जास्तच जवळ आलेत. पण कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं. एक दिवस शेजारी राहणाऱ्या महिलेने सुरेश यांना सावध केलं. दादा, घराकडे थोडं लक्ष द्या. हे ऐकून सुरेश हादरले. सुरुवातीला त्यांनी विश्वास ठेवला नाही. पण त्यानंतर त्यांनी कवितेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. फोन लपवून वापरणं, अचानक बाहेर जाणं, वारंवार मेसेज येणं, या सगळ्या गोष्टी सुरेश यांच्या लक्षात येऊ लागल्या. एका रात्री त्यांनी कवितेला थेट विचारलं, तुझं आणि त्या शिक्षकाचं नेमकं चाललंय काय? कविता काहीच बोलली नाही. त्या दिवसानंतर घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. दरम्यान गावात दुसरीकडे एक मोठी गोष्ट घडली होती. सुरेश यांनी नुकतीच एक जमीन विकली होती आणि त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. ही गोष्ट गावात अनेकांना माहिती होती. आणि मग एक दिवस दुपारी अशी घटना घडली की संपूर्ण गाव हादरून गेलं. दुपारी साधारण 2च्या सुमारास मोठी मुलगी नेहा कॉलेजमधून घरी आली. घराचं दार अर्धवट उघडं होतं. तिला थोडं विचित्र वाटलं. ती आत गेली आणि पुढच्या खोलीतलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे वडील सुरेश पाटील जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेले होते. घरातलं सामान अस्ताव्यस्त होतं आणि संपूर्ण घरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या नेहाने जोरात किंकाळी फोडली आणि बाहेर धावत जाऊन शेजाऱ्यांना बोलावलं. काही मिनिटांतच घरासमोर लोकांची गर्दी जमली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराची अवस्था पाहून सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा चोरीचा प्रकार असावा. कपाट उघडलेलं होतं, सामान विखुरलेलं होतं. पण तपास अधिक खोलात गेला तसं अनेक प्रश्न उभे राहू लागले. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या खुणा नव्हत्या, म्हणजे आरोपी ओळखीचा असण्याची शक्यता वाढली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. मृत्यू अचानक झालेल्या हल्ल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान पोलिसांनी घरातील सर्व लोकांची चौकशी सुरू केली. कविता सतत रडत होती, पण तिच्या उत्तरांमध्ये पोलिसांना विसंगती जाणवत होती. ती वारंवार वेळ बदलून सांगत होती. याच दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तिथे त्यांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवशी कविता आणि अमोल दोघेही एकाच दिशेने जाताना दिसले होते. इतकंच नाही तर काही वेळानंतर अमोल एकटाच घाईत बाहेर पडताना दिसत होता. पोलिसांचा संशय आता आणखी वाढला. त्यांनी दोघांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले. घटनेच्या आधी अनेक वेळा दोघांमध्ये संपर्क झाल्याचं स्पष्ट झालं. आता पोलिसांनी अमोलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने सर्व आरोप नाकारले. आम्ही फक्त मित्र होतो असं तो सांगत राहिला. पण पोलिसांकडे पुरावे वाढत होते. दुसरीकडे गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही लोक म्हणत होते हे पैशासाठी झालं, तर काही म्हणत होते घरात काहीतरी वेगळंच सुरू होतं.
दरम्यान सुरेश यांच्या मुलांवर मोठा मानसिक परिणाम झाला होता. मोठी मुलगी नेहा पूर्णपणे शांत झाली होती. धाकटी मुलगी आईकडे संशयाने पाहू लागली होती. घरातील वातावरण पूर्णपणे तुटलं होतं. याच दरम्यान पोलिसांना आणखी एक मोठा पुरावा मिळाला. घटनेच्या दिवशी अमोलचा मोबाईल लोकेशन थेट सुरेश यांच्या घराजवळ आढळला. आता पोलिसांनी कविता आणि अमोल दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी सुरू केली आणि काही तासांनंतर दोघेही तुटले. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून पोलीसही हादरून गेले. कविताने कबूल केलं की गेल्या 2 वर्षांपासून तिचं आणि अमोलचं नातं खूप जवळचं झालं होतं. सुरुवातीला फक्त मैत्री होती, पण घरातील सततचे वाद, मानसिक तणाव आणि एकटेपणामुळे ती भावनिकदृष्ट्या कमकुवत झाली होती. अमोल तिचं ऐकून घ्यायचा, तिला समजून घ्यायचा. हळूहळू ती त्याच्यावर अवलंबून झाली. दुसरीकडे अमोललाही कवितेची सवय लागली होती. दोघांनी अनेकदा वेगळं आयुष्य सुरू करण्याचाही विचार केला होता, पण त्यांच्यासमोर सर्वात मोठा अडथळा होता सुरेश. कविताने सांगितलं की तिने अनेकदा घर सोडण्याचा विचार केला होता, पण मुलांचं भविष्य, समाजाची भीती आणि गावातील बदनामी यामुळे ती मागे हटत होती. दरम्यान सुरेश यांनाही संशय यायला सुरुवात झाली होती. घरात वाद वाढत होते. एका दिवशी तर सुरेश यांनी अमोलला थेट फोन करून धमकी दिली होती, "माझ्या घरापासून दूर राहा." त्या घटनेनंतर अमोल घाबरला. त्याला वाटू लागलं की आता सगळं उघड होईल. दोघांमध्ये सतत चर्चा सुरू झाली, आता काय करायचं? आणि याच घाईत त्यांनी आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी कविता मुद्दाम शाळेतून लवकर बाहेर पडली. अमोलही तिच्यासोबत होता. त्यांनी आधीच वेळ ठरवली होती, कारण त्यावेळी सुरेश घरी एकटे असणार होते. घरात गेल्यानंतर सुरुवातीला साधा बोलणं झालं, पण काही मिनिटांतच वाद सुरू झाला. सुरेश यांनी अमोलला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं. राग वाढत गेला आणि त्याच रागाच्या भरात परिस्थिती हाताबाहेर गेली. घटनेनंतर दोघे घाबरले. त्यांनी घर अस्ताव्यस्त केलं, जेणेकरून हा चोरीचा प्रकार वाटावा. पण ते विसरले की सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येतच. दरम्यान गावात या प्रकरणामुळे प्रचंड संताप निर्माण झाला होता. लोक म्हणत होते, इतक्या वर्षांचा संसार एका चुकीमुळे संपला. सगळ्यात जास्त परिणाम झाला तो मुलांवर. त्यांच्या आयुष्याचा आधारच एका क्षणात कोसळला होता. कविता आणि अमोल दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी सर्व पुरावे सादर केले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि दोघांची कबुली, या सगळ्यामुळे संपूर्ण प्रकरण स्पष्ट झालं. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे गावात सुरेश यांच्या अंत्यसंस्कारावेळी शेकडो लोक जमले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, इतकं मोठं पाऊल उचलण्याची गरज होती का? मोठी मुलगी नेहा पूर्णपणे तुटून गेली होती. धाकटी मुलगी कोणाशी बोलत नव्हती. लहान मुलगा सतत वडिलांबद्दल विचारत होता. एका चुकीच्या निर्णयाने 3 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. काही महिन्यांनी गावातील लोकांनीही या घटनेबद्दल बोलणं कमी केलं, पण त्या घरातील शांतता कायमची हरवली होती. मित्रांनो, नात्यांमध्ये समस्या येऊ शकतात, वाद होऊ शकतात, गैरसमज होऊ शकतात, पण चुकीच्या मार्गाने घेतलेले निर्णय फक्त एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. राग, संशय आणि चुकीची भावनिक गुंतवणूक यामुळे किती मोठी दुर्घटना घडू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.